मित्रांनो नमस्ते. मी संजय जरपे. संजीवनीच्या या भागात आपल्यासोबत इस्रायलच्या मोसाद या जगविख्यात गुप्तचर संघटनेबाबत चर्चा करणार आहे. मित्रांनो, मोसाद या संघटनेशिवाय 8200, शिन बेट आणि यमाम या 3 गुप्तचर संघटनाही इस्रायल करता कार्यरत आहेत. इस्रायलची लोकसंख्या जेमतेम 1.5 करोडच्या आसपास आहे. तर हा एक पृथ्वी तलावावरील छोटासा देश लोकसंख्येच्या मानाने म्हणा किंवा क्षेत्रफळाच्या मानाने म्हणा, तर हा देश जगावर आपल्याकडील तंत्रज्ञान जे तो वापरतो त्या तंत्रज्ञानाच्या भरवशावर, मग ते क्षेत्र संरक्षणाचं असो किंवा कृषी क्षेत्रातील असो, त्यावर आज आपलं अधिराज्य गाजवताना दिसतो आहे. या इस्रायलच्या अवतीभोवती मिस्र, जॉर्डन, सिरिया, पॅलेस्टाईन आणि लेबनॉन हे देश येतात. तर त्यापैकी सिरियाला आधीच युद्ध करून इस्रायलने नेस्तनाबूत केलेले आहे. त्यानंतर 7 ऑक्टोबर 2023 रोजी पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीतून जो इस्रायलवर अटॅक करण्यात आला, तो अटॅक हमास या लढाकू अतिरेकी संघटनेने केला होता. तर या हल्ल्यात त्या दिवशी हजाराच्या वर इस्रायली नागरिक मृत्युमुखी पडले. काही शेकड्याने जखमी झालेत. आणि याच हल्ल्यात इस्रायलची जी सीमा होती, काटेरी कुंपण होतं की ज्या जगप्रसिद्ध होतं की ते कुंपण कोणीही ओलांडणार नाही, इस्रायलच्या सीमारेषेत कोणीही पाय टाकू शकत नाही, ते कुंपण सुद्धा त्या दिवशी मोडीत काढून हमासने पूर्ण ताकदीने इस्रायलवर चाल केली. तब्बल 5000 रॉकेट्स त्या दिवशी इस्रायलवर सोडण्यात आले आणि प्रत्यक्ष हमासने इस्रायलवर धावा केल्या कारणाने तेथील 250च्या वर नागरिक, ज्यात लहान मुले, स्त्रिया यांचा सहभाग होता, त्यांचे अपहरण करून ओलीस ठेवले. तर मित्रांनो, जेव्हा या घटनेचा बदला घेण्याची वेळ इस्रायलवर आली, त्यांनी तातडीने हमासच्या विरोधात गाझापट्टीत आपले हल्ले करायला सुरुवात केली. थोडक्यात इस्रायलने आम्ही युद्धात शिरत आहोत असं जगजाहीर केले आणि युद्ध करायला सुरुवात केली. तर या युद्धादरम्यान इस्रायलने जगाला दाखवून दिले की गाझापट्टीत हमासने कोणत्या प्रकारची तयारी केली आहे, की गाझापट्टीतील दवाखान्याखालील जमिनीत, तसेच तेथील शालेय वास्तूंच्या जमिनीखाली सुद्धा सुरुंग खोदण्यात आले होते आणि ते एकमेकांना जोडण्यात आले होते. या हल्ल्याची तयारी हमास किती आधीपूर्वी करत होता याबाबत विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि याचा थांगपत्ताही मोसाद सारख्या जगप्रसिद्ध जगविख्यात गुप्तचर संघटनेला लागू नये, हे खरं तर विचित्रच आहे. आणि असं म्हणतात की मोसादच्या नजरेखालून जगातली कोणतीही हालचाल लपून राहू शकत नाही. तेच मोसाद त्याच्या देशाविरोधात एवढं मोठं षडयंत्र रचल्या गेलं, एवढा मोठा हल्ला होणार आहे. गाझापट्टीत मोठमोठे सुरुंग खोदून आपली लपण्याची तजवीज तेथील हमासचे लढवय्ये करत आहेत. त्याबद्दल अजिबात माहिती सापडू नये किंवा 8200 ही तांत्रिकदृष्ट्या गुप्तचर संघटना, हिला सुद्धा कोणतीही माहिती या संदर्भात मिळू नये, हे आश्चर्यच आहे. हे युद्ध अद्यापही चालूच आहे. इस्रायलने जिथपर्यंत त्यांचे ओलीस ठेवलेले नागरिक हमास सोडणार नाही तिथपर्यंत युद्ध आम्ही चालूच ठेवणार आहोत असे जाहीर केले असल्यामुळे ते युद्ध अद्यापही थांबलेले नाही.
आणि गाजापट्टी पूर्णपणे बेचिराग करण्यात आली आहे. तरीही सुद्धा हमासचे लढाके अद्यापही माघार घ्यायला यातून तयार नाही आहेत. मित्रांनो, हा एक भाग झाला. आणि या हल्ल्यामुळे इस्रायली गुप्तचर संघटना आणि मोसादचे जे नाक कापले गेले, त्यामुळे मोसाद आणि इस्रायली गुप्तचर संघटना ह्यांनी आपल्या डोक्यावर बर्फाचा गोळा ठेवला आणि थंड डोक्याने आपल्या दुसऱ्या दुश्मन राष्ट्राच्या संदर्भात ही चूक घडणार नाही याची दक्षता घेतली. आणि ते दुसरं राष्ट्र होतं लेबनॉन. लेबनॉनमधील हिजबुल्ला ही अर्धसैनिक बल असलेली घातकी संघटना, ज्याला आर्थिक पुरवठा इराण मार्फत मिळतो, अशी ही संघटना या विरोधात मग मोसाद आणि इस्रायलच्या गुप्तचरच्या जेवढ्या संस्था आहेत त्यांनी आपले दंड थोपटले. मग त्यांना माहिती झाली की आपण म्हणजेच इस्रायल हिजबुल्लाच्या ज्या सिनियर कमांडरना ठार मारतो आहे, त्यामध्ये स्मार्टफोनचा उपयोग होत असल्या कारणाने आणि स्मार्टफोनच्या माध्यमातूनच त्यांचा ठाव ठिकाणा मोसादला लागत असल्या कारणाने मोसाद हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपले कमांडर मारत आहे, हे हिजबुल्लाचे प्रमुख हसन नसरुल्ला यांच्या लक्षात आले. आणि मग हसन नसरुल्ला यांनी तेव्हा हिजबुल्लाच्या सर्व त्यांच्या सैनिकांना सांगितले की आता तुम्ही आपल्याजवळचे जेवढे स्मार्टफोन आहेत किंवा जेवढे काही इंटरनेटशी संबंधित तुमच्याजवळ उपकरणे आहेत ते एक तर पाण्यात नेऊन टाका किंवा अशा ठिकाणी ठेवा की जिथे कोणत्याही प्रकारचा तरंग पृथ्वी तलावावर येणार नाही. तर हसन नसरुल्ला यांनी मग आपल्या सैनिकांना भाषेची देवाणघेवाण करण्याकरता किंवा संदेशाची देवाणघेवाण करण्याकरता एक पेजर नामक उपकरण देण्याचे ठरविले. तर आजच्या या युगात खरं तर पेजर म्हणजे कालबाह्य झालेलं यंत्र आहे, परंतु ते वायरलेस असल्या कारणाने आणि त्याला कोणत्याही प्रकारच्या इंटरनेटची गरज नसल्या कारणाने त्या यंत्राचा उपयोग हिजबुल्ला करता करण्याचा हिजबुल्ला प्रमुखांनी ठरविले. आणि मग त्यांना पेजर घेण्याबाबत सुचविण्यात आले. ज्याने कोणी पेजरचा उपयोग घेण्याबाबत सुचविले तो मोसादचा हस्तक्षेप नव्हता ना, अशी शंका घेण्यास वाव आहे. कारण मोसादच्या हस्तकात म्हणजे मोसादच्या जी कार्यप्रणाली आहे त्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, केमिस्ट, सायकोलॉजिस्ट आणि इतर उच्च शिक्षित अशांचा सहभाग असतो. त्यामुळे त्यांची जी नियोजन असते, त्यांची जी नियोजनाची पातळी असते ती अत्यंत अत्युच्च असते. आणि त्यांचा जो त्या प्रकरणात तडीत नेण्याचा जो प्रकार असतो तो इतका गोपनीय आणि सूत्रबद्ध असतो की जगातील कोणतीही गुप्तचर संघटना आजपर्यंत त्यांचा मागोवा घेऊ शकलेली नाही. तर मित्रांनो, हिजबुल्लाला 5,000 पेजरची आवश्यकता भासल्याने हिजबुल्लाने ते तैवानमधील गोल्ड अपोलो या कंपनीला त्याचे ऑर्डर दिली. आणि तैवानची गोल्ड अपोलो कंपनी ही स्वतः पेजर बनवत नसल्या कारणाने त्यांनी हंगेरी या युरोपियन देशात पेजर बनवण्याची ऑर्डर पुढे दिली आणि आपला लोगो लावण्याची परवानगी दिली. तर मित्रांनो, असे म्हणतात की या पेजरमध्ये बॅटरीच्या जवळ PETN किंवा किस्का 3 हा ज्वालाग्राही पदार्थ विस्फोटक वापरण्यात आला, जो फक्त 3 ग्रॅम असा होता. या 3 ग्रॅमच्या विस्फोटकाने
काय परिस्थिती लेबनॉनमध्ये निर्माण केली आपण हे पाहतो आहे। आणि या पेजरमध्ये एकाच वेळी आणि एकाच प्रकारे विस्फोट होण्याकरता इस्रायलच्या 8200 या गुप्तचर संस्थेने मदत केली आणि त्या गुप्तचर संस्थेने त्यामध्ये असे डिव्हाइस बसवले की जो एक संदेश त्या पेजरच्या डिव्हाइसवर जाईल तत्क्षणीच पूर्ण डिव्हाइस एकाच वेळेस जेवढे 5000 आहेत ते तेवढेचे तेवढे एका वेळेस ब्लास्ट होतील। तर मित्रांनो, हे जे मोसादनं पेरलं पेजरचं प्रकरण ते इतकं गोपनीय होतं की आजही त्यामध्ये मोसादचा सहभाग आहे हा कोणताही देश सिद्ध करू शकलेला नाही। दुसरं प्रकरण असं आहे की हे पेजरमध्ये बॅटरीच्या ठिकाणी जे विस्फोटक पेरण्यात आले ते कशा प्रकारे पेरण्यात आले, कोणी म्हणते की कुरिअरच्या माध्यमातून हस्तगत करून त्यामध्ये पेरण्यात आले आणि नंतर त्याचा पुरवठा लेबनॉनला करण्यात आला, अशी ही चर्चा चालू आहे। तर मित्रांनो, या हल्ल्यात एकूण 84 सिनियर कमांडर हिजबुल्लाचे मृत्युमुखी पडलेत, 491 पेजरच्या ब्लास्टमुळे पूर्णपणे आंधळे झालेत, 509 अर्ध आंधळे झालेत, 602 अतिशय गंभीर जखमी झालेत, तर 1735 हिजबुल्ला हे जखमी झालेत। मित्रांनो, ही आकडेवारी आता अलीकडे आलेली आहे। तर एखादं गोपनीय कार्य कशा प्रकारे तडीस नेता येईल त्याचा हा अतिशय उत्तम असा नमुना आहे। आजही जगाच्या पाठीवर कुठलाही देश इस्रायलच्या मोसादने यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे हे सांगू शकत नाही। आणि मित्रांनो, यालाच म्हणतात मोसादचा चमत्कार आणि लेबनॉनमध्ये हाहाकार। आज हिजबुल्लाला मानसिकदृष्ट्या अतिशय वाईट रीतीने खच्चीकरण करण्यात आले आहे। त्यानंतर लॅपटॉप असो, टीव्ही असो किंवा वॉकीटॉकी असो यामध्ये सुद्धा स्फोट झाल्याचे पाहावयास मिळते। याचाच अर्थ असा आहे की मोसाद ही संघटना अतिरेक्यांच्या 10 पाऊल पुढे राहून आपलं कार्य साधत असते। तर मित्रांनो, अशी या मोसादची ही कहाणी आपल्याला नक्कीच आवडली असेल। कृपया आपल्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। एवढे बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत।